नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 48 मधील दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। हे दोन्ही प्रश्न मी पुस्तकातील जशास तसे लिहून घेतलेले आहेत। इन राईट अँगल ट्रायंगल PQR एक राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे, त्यामध्ये एक 90 डिग्रीचा अँगल आहे। तो दिला आपला P च्या पॉइंटवर तयार होणारा अँगल 90 डिग्री। लेंथ दिलेली PQ ची 24 सेंटीमीटर आणि PR ची लेंथ दिलेली आहे 10 सेंटीमीटर। तर आपल्याला लेंथ काढायची QR ची। ही जी लेंथ आहे QR ही किती आहे ती काढायची। सोडूया। गिवन डाटा इन राइट एंगल ट्रायंगल PQR एंगल P दिलाय 90 डिग्री। ओके, लेंथ ऑफ PQ दिलेली आहे 24 सेंटीमीटर। लेंथ ऑफ PR दिलेली आहे 10 सेंटीमीटर। तर आपल्याला लेंथ ऑफ QR म्हणजे सेगमेंट QR ही लेंथ किती ते काढायचं आपल्याला। पायथागोरस थेरम वी नो पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर। हा 90 डिग्रीचा अँगल आहे, या समोरील बाजू ही होईल म्हणजे हा हायपोटेनस होईल आपला, बरोबर आहे। QR स्क्वेअर इक्वल टू बेस हा घेऊ PQ म्हणजे 24 स्क्वेअर प्लस हाइट ही होईल 10 स्क्वेअर। 24 चा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला 576 प्लस 10 चा 100 यांची ॲडिशन केली तर 7676। ओके, QR स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला। ही आपल्याला QR काढायचं आहे, म्हणून देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स। बाय टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड्स QR स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय होईल, फक्त QR होईल। आणि 676 चा स्क्वेअर रूट होईल 26, कारण 26 चा स्क्वेअर हा आहे म्हणून याचा स्क्वेअर रूट हा होईल, बरोबर आहे। QR सेगमेंट QR ची आपल्याला हेन्स सेगमेंट QR इज 26 युनिट दिलेले सेंटीमीटर, म्हणून सेंटीमीटर आपण लिहू। समजले। दुसरा प्रश्न, इन राईट अँगल ट्रायंगल LMN। आता M जवळ होणारा कोन दिलेला आपल्याला, M पॉइंट जवळ होणारा 90 डिग्री, म्हणून एक अँगल आपण काढून घेऊ समजण्यासाठी। आकृती अपेक्षित नाही आपल्याला, तरी समजण्यासाठी हा पॉइंट M याजवळ हा 90 डिग्री अँगल दिला आहे LMN। यामध्ये LM ची लेंथ दिलेली 12 सेंटीमीटर, LM 12 आणि LN 20 सेंटीमीटर। LN म्हणजे हायपोटेनस दिलेला आहे याच्यात 20 सेंटीमीटर। तर आपल्याला हा बेस किती आहे तो काढायचा आहे यावेळेस। वी नो हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर। मित्रांनो, या
समजा राईट अँगल ट्रायंगल LMN दिला आहे, यामध्ये जर आपल्याला M जवळ होणारा कोन दिला असेल 90 डिग्रीचा, इथं M जवळ दिलेला 90 डिग्रीचा कोन दिलेला आहे, म्हणून LMN या 3 शब्दामध्ये M जवळ दिलेला कोन 90 डिग्रीचा आहे, म्हणून उरलेले जे पॉईंट आहेत L आणि N, म्हणजे L आणि N पासून तयार होणारा सेगमेंट म्हणजे तो त्याचा हायपोटेनस होईल. समजा L जवळ जर 90 डिग्री असेल तर हायपोटेनस काय होईल, MN होईल. किंवा N जवळ जर 90 डिग्रीचा अँगल होत असेल तर त्या ट्रायंगलचा हायपोटेनस LM होईल. म्हणजे इथं आता M जवळ होणारा कोन आपल्याला दिला होता 90 डिग्री, तर M हा पॉईंट सोडून दिला त्या ट्रायंगलमधला, तर काय राहील L आणि N, म्हणून L आणि N हा झाला हायपोटेनस. ओके, हायपोटेनस LN दिलेली आपल्याला लेंथ 20 स्क्वेअर, बेस आपल्याला MN काढायचा आहे, MN स्क्वेअर प्लस हाईट दिलेली आहे 12 स्क्वेअर 400 MN प्लस 144. आपल्याला 30 पर्यंत कमीत कमी सर्वांचे वर्ग पाठ पाहिजेत, म्हणजे लवकर लिहिता येते. 12चा स्क्वेअर म्हणजे 12चा स्क्वेअर आपण 144 पटकन लिहिला, तसं नाहीतर मग वेळ लागतो गुणाकार करण्यासाठी. देअरफॉर MN स्क्वेअर काय होईल, एका साईडला हे घेतलं तर -144. देअरफॉर MN स्क्वेअर 652. ओके, taking square root, by taking square root MN स्क्वेअरचं स्क्वेअर रूट MN होईल, स्क्वेअर उडून जाईल. आता इथं 256 कशाचा स्क्वेअर आहे, तो आहे 16चा. देअरफॉर MN इक्वल टू 16 सेंटीमीटर युनिट दिलेले आपल्याला. हेन्स लेंथ विचारले आपल्याला, लेंथ ऑफ सेगमेंट MN इज 16 सेंटीमीटर. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.